वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून कोफ्ता करी। तर मस्त असे दुधी भोपळ्यापासून आज आपण कोफ्ते बनवणार आहोत। तर अगोदर आपण कोफ्ता बनवून घेऊया आणि नंतर करीची तयारी करूयात। तर सर्वात अगोदर इथे मी कद्दू घेतलेला आहे, दुधी भोपळा म्हणू शकता, लौकी म्हणू शकता। तर हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर दुधी भोपळा खूप कोवळा आहे, त्यामुळे मी आतील जो व्हाईट भाग आहे तर तो कट नाही करणार, त्याच्यासहितच किसून घेणार आहे। आणि किसणीची जी जाडसर बाजू असते तर त्या बाजूने आपण किसणार आहोत। तर व्यवस्थित आता किसून घेऊयात। कोफ्ता करी बनवण्यासाठी सोपी आहे, थोडासा वेळ लागतो पण सोपी रेसिपी आहे। आणि ज्यांना कोणाला दुधी भोपळा आवडत नाही, लहान मुले तर बऱ्यापैकी खातच नाहीत, पण मोठेही आहेत असे बरेच की त्यांना दुधी भोपळा आवडत नाही। तर त्यांच्यासाठी जर ही रेसिपी बनवली तर त्यांना कळणारही नाही की यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे, आणि सांगायचंही नाही, खाऊन झाल्यावर सांगायचं। तर इथे आपला दुधी भोपळा पूर्ण किसून झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण त्याचा गोळा बनवून पूर्ण पाणी काढून घेणार आहोत। मीठ वगैरे मी काही घातलेलं नाही। आणि यामध्ये आता आपण पीठ मिक्स करणार आहोत। जर आपण पाणी असंच ठेवलं तर त्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त होईल, म्हणून आपण पाणी पूर्ण त्याचं काढून घेत आहोत। म्हणजे थोडंसंच पीठ घालून आपल्याला जास्तीत जास्त भोपळा वापरायचा आहे। तर आता मी किसलेल्या भोपळ्याचं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपण पीठ मिक्स करणार आहोत, बेसन पीठ चणा डाळीचं। तर 2-3 चमचे पीठ घातलेलं आहे। एक पळी त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे, आणि थोडंसं आलं किसून घालत आहे। अजून जर तुम्हाला धना पावडर वगैरे काही घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर इथे मी तांदळाचं पीठ यासाठी घातलेलं आहे की आपण जेव्हा कोफ्ते भाजीमध्ये टाकणार तर आपण भाजी थोड्या वेळाने खाऊ, तर तेव्हा जर फक्त बेसन पीठ असेल तर ते त्यामध्ये खूप जास्त शिजल्यासारखे होतील आणि एकदम गाळ होऊन जातील भाजीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे। तर त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तर व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। आणि आता आपण कोफ्ते गोल गोल करून घेतलेले आहेत आणि आता ते तळून घेणार आहोत। तर असे उलटपालट करून मस्त तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त कोफ्ते तळून झालेले आहेत। तर आता आपण काढून घेऊयात। तर एक फर्स्ट बॅच आपली तयार झालेली आहे। आता आपण सेकंड बॅच ही अशाच प्रकारे तळून घेऊयात। तर आता सर्व कोफ्ते तळून घेऊयात। अशा प्रकारे कोफ्ते तळून झालेले आहेत। 3 कांदे घेतलेले आहेत मी। तर आता कांद्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात ग्रेव्हीसाठी। आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून। टोमॅटोची पण आपण प्युरी बनवून घेणार आहोत। तर अगोदर कांद्याची प्युरी बनवून झालेली आहे आणि कढईमध्ये तळलेलं तेल घातलेलं आहे, ज्यामध्ये आपण कोफ्ते तळलेले आहेत, आणि जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट छान तळून झाल्यानंतर कांद्याची प्युरी घातलेली आहे। तर कांद्याची प्युरी आपण आता तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात। कांदा छान परतवून होत आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत। तर बघू शकता कांद्याला छान तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे, म्हणजे आपल्या भाजीला जे पाणी सुटतं ताटामध्ये वाढल्यानंतर तर ते पाणी सुटू नये यासाठी आपण थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे। तर बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, आणि बेसन पीठ घालूनही कांद्याला छान
तेल सुटलेलं आहे. आता घातलेला आहे 1 चमचा पनीर मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण अगोदर थोडंसं मीठ घातलं होतं. आणि त्यानंतर 1 चमचा तूप घातलेला आहे. बटर वापरू शकता तुम्ही, पण मी बटरच्या ऐवजी तूप घातलेलं आहे. तर बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे मस्त असं. आणि आता थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्ही गरजेनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण जर आपल्याला भाजी जास्त वेळ ठेवून जर खायची असेल 1-2 तासांनी, तर पाण्याचं प्रमाण वाढवा, कारण कोफ्ते घातल्यानंतर पूर्ण ते पाणी शोषून घेतात. तर त्यामुळे भाजी ग्रेव्ही पूर्ण घट्ट होते. तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा जर खूप वेळाने खायची असेल तर. तर आता आपण कोफ्ते घातलेले आहेत आणि कोफ्ते घालून 2 ते 3 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत. तर आता भाजी मस्त शिजलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर बघू शकता मस्त अशी कोफ्ता करी तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल. तुम्हाला आजची कोफ्ता करीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, कारण ही रेसिपी हॉटेल स्टाईल आहे टेस्टसाठी आणि पौष्टिक पण आहे, कारण आपण यामध्ये दुधी भोपळा वापरलेला आहे त्यामुळे. तर आज झालं असं की संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि काहीतरी वेगळं खायचं होतं आणि फक्त होता भोपळा. तर म्हटलं अशी नुसती जर नॉर्मल भोपळ्याची भाजी जर केली तर माझी लहान मुलगी खात नाही. तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं. तर म्हटलं चला दुधी भोपळ्याची भाजी बनवावी अशी कोफ्ता करी. तर आज मी बनवली आणि आता मी एक उखाणा घेते दुधी भोपळ्यावर आणि सहजच आठवला म्हणून घेत आहे. भाजीला काही नाही म्हणून आज दिला मी दुधी भोपळ्याला मान. भाजीला काही नाही म्हणून आज दिला मी दुधी भोपळ्याला मान. आणि त्यापासून बनवली मी कोफ्ता करी टेस्टी आणि छान, टेस्टी आणि छान. तर दुधी भोपळ्यापासून अजून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत. तर गावरान पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी कशी करतात तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.